आता ओके, जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो त्यावेळेस काय असतं की रिअल टाइम जे प्रॉब्लेम येतात आपल्याला रिअल लाईफ मध्ये, ते त्यांनी ट्राय केलंय की जावा मध्ये पण घेऊन यायचे, म्हणजे रिअल टाइम सोल्युशन त्याच्यावर अप्लाय करता येईल. आता रिअल टाइम प्रॉब्लेम्स म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, स्क्रीन दिसते सगळ्यांना का रिशेअर करू? दिसते ना सगळ्यांना? येस सर. ओके, थँक्यू. ठीक आहे. आता प्रोग्रामिंग लँग्वेज कडे थोड्या वेळासाठी कॉन्सन्ट्रेट नका करू. एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊ आपण, ठीक आहे. समजा ओके, ब्लॅक कलर. आय एम नॉट गुड ॲट दिस. किंवा स्केच घेऊ, जस्ट अ सेकंड. एकच मिनिट, मी स्केचचं ऍप्लिकेशन घेतो. स्केचबुक, स्केच. इथे कुठेतरी येतं स्केच मोस्टली. Okay, let me download that. Okay, this is one of the okay, fine. तर इथे let it be, हे जाईन काय? इरेजर. इरेजर. ओके, आय डोंट नो कसं करतात. फाईन. ओके, ठीक आहे. स्क्रीन दिसते बरोबर? तर मला एक जस्ट रिअल लाईफ एक एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. कन्सिडर, अच्छा पेन लागेल इथे. ओके, नाही एकच वर्क होत आहे. अच्छा, हा कट इथे पेन आहे. ओके, आय थिंक झूम जास्त झालंय. सॉरी, एक मिनिट. इरेजर, फाइंड सॉफ्ट इरेजर. ओके, ठीक आहे. ह्या इमेजला इग्नोर करा फॉर नाउ. आपण डायरेक्ट इथे जम्प करू. ठीक आहे, समहाऊ ड्रॉ करू शकतो मी. ओके, कंट्रोल झेड.
ओके, हा एक ग्लास आहे कन्सिडर, ठीक आहे, हा एक ग्लास आहे. हे हा प्रॉब्लेम खूप सिम्पल आहे आणि मोस्ट ऑफ अस ऑलरेडी नो, ठीक आहे. याच्यामध्ये एक कलर घेता येईल का आपल्याला? बरं ठीक आहे. यात रेड कलरचं वॉटर आहे आणि याच्यामध्ये कन्सिडर ब्लू कलरचं वॉटर. आणि आपल्याला काय करायचंय, एक्सचेंज करायचे. हे वॉटर याच्यात असलं पाहिजे आणि हे वॉटर याच्यात असलं पाहिजे. हा रिअल टाइम प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. याला तुम्ही रिअल टाइम कसं सॉल्व्ह करणार? डझंट मॅटर की तुम्ही कोणती लँग्वेज यूज करताय, जाऊच नका लँग्वेज वरती रादर. येस, काय करू शकता रिअल टाइम मध्ये? दिसते स्क्रीन राईट सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. या गो हेड. काय करता येईल? दोन ग्लास आहेत, ठीक आहे. एकामध्ये रेड वॉटर आहे, एकामध्ये ब्लू वॉटर आहे. येस विकास. Right. जसं नाही की फजल सर, हा फजल सारखा विषय आहे. पण याच्यामध्ये आपण काय करू सर, आता हा ग्लास इकडे जर घ्यायचा असेल तर आपल्याला थर्ड ग्लासची आवश्यकता पडेल सर, या केसमध्ये, ठीक की आहे, हा वाटर इकडे आणि इकडला वाटर तिकडे आणण्यासाठी. ठीक आहे. सोल्युशन्स मध्ये आपण बघू की सोल्युशन्स मध्ये एक सोल्युशन काय आहे की थर्ड क्लास पिक्चर मध्ये येईल, ठीक आहे. आणखी काय असू शकतं सोल्युशन? कसं करता येईल थर्ड क्लास थ्रू? हा एमटी आहे इनिशियली, ठीक आहे. हा एक प्लस. ठीक आहे, म्हणजे हा फॉर एक्झाम्पल कोणताही एक ग्लास आपण याच्यात रिकामा करणार. फॉर एक्झाम्पल हा, ठीक आहे. मग हा एमटी झाला, मग आपण हा ब्लू याच्यात टाकणार. मग ब्लू एमटी झाला, मग इथे ब्लू आला आणि हा जो रेड होता हा परत आपण इकडे टाकणार, मग इथे रेड झाला आणि ऍट द एंड हा एमटीच राहिला, बरोबर? यस. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला जावा मध्ये रिलेट करायच्या. आता कुठलाही एक ऑब्जेक्ट, जसा हा आपण ऑब्जेक्ट धरतो क्लास, हा एक ऑब्जेक्ट झाला. हा दुसरा क्लास हा ऑब्जेक्ट झाला. हा तिसरा हा एक ऑब्जेक्ट झाला. आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा कार म्हणतो, ठीक आहे, कार म्हणल्यानंतर काय काय आठवतं आपल्याला? मी अजून ब्रँडचं नाव असं वगैरे काही घेतलं नाही, ठीक आहे. इन जनरल मी जेव्हा कार म्हणतो तेव्हा काय काय गोष्टी तुम्हाला आठवतात? काय असतं कारचे फीचर्स काय आहेत? फोर व्हील स्टेअरिंग. करेक्ट, फोर व्हीलर्स असणार, त्याला फोर व्हील्स असणार, ठीक आहे. अजून काय असणार? Brake, accelerator. ठीक आहे, हे त्याचे, ठीक आहे, एक्सलेटर असणार. आता हे सगळ्या त्याचे त्याच्यामध्ये असलेले पार्ट झाले. कार करू काय काय शकते? कार थ्रू आपण काय करू शकतो, म्हणजे फंक्शन समजा उदाहरणार्थ कारचे काय काय फंक्शन्स आहेत? ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, रन करू शकतो आपण. आता ब्रेक हे कार मधला एखादा हे पण असू शकतो, डिव्हाइस पण आहे. म्हणजे ब्रेक म्हणजे फिजिकली आपल्याला माहिती आहे, आपण ब्रेकला प्रेस करू शकतो, ठीक आहे. पण ब्रेकला काय करू शकतो आपण? ब्रेक लावू शकतो, ठीक आहे. सो कन्सिडर की ब्रेक आपण ब्रेक फंक्शन यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये गाडी काय होते, स्टॉप करू शकते. रन, स्टॉप, ठीक आहे. हे नका ते बघू, ठीक आहे. रन करू शकतो, स्टॉप करू शकतो. आणखी काय काय फंक्शन्स असतील गाडीमध्ये, गेस करा. जे ग्लास असेल त्याला आपण वाईप करू शकतो, ठीक आहे, वायपरने, ठीक आहे. आणि असे भरपूर असतील. पण ज्यावेळेस मी फक्त कार म्हणतो त्यावेळेस मी फिक्स सांगू शकतो का की हे सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये? एखाद्या कारमध्ये हे फीचर नसू शकतं, राईट, वाईप करण्याचं. मे बी बॅकला नसू शकतं, बॅक ग्लासला. समजा ऑटोमेटेड ब्रेक सिस्टीम आहे, ठीक आहे.
जर एखादा ऑब्जेक्ट आला समोर तर ऑटोमॅटिक ब्रेक लागणार, ही हे फीचर आहे. हे प्रत्येक कारला असेल का? येस, नो? ठीक आहे, आपण रिलेट करू मेन जावा सोबत, पण जस्ट सांगा मला इथे हे जे फीचर आहे 7 नंबरचे प्रत्येक कारला असेल का ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टम? नाही. ठीक आहे, असेल कदाचित, नसेल पण. सो ज्यावेळेस आपण सिंपल कार म्हणतो ना, त्यावेळेस आपण त्याच्या स्टेट्स स्टेट्स काय आल्या, स्टेट्स मध्ये ह्या गोष्टी आल्या, म्हणजे काय काय आहे कारकडे. 4 व्हील्स आहेत, ब्रेक आहे, एक्सिलेटर आहे. ठीक आहे, आणि त्याचे बिहेवियर मध्ये काय असणार की ती काय बिहेव करू शकते, काय काय येणार बिहेवियर मध्ये. ती कार रन करू शकते, स्टॉप होऊ शकते जागेवरती, आपण तिचे वायपरनी क्लास हे करू शकतो, जर असेल फीचर तर ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टम असेल, अँड सो ऑन. पण जेव्हा आपण कार म्हणतो आणि जोपर्यंत त्याचे फिक्स फीचर सांगत नाही तोपर्यंत जस्ट हे एक इमॅजिनेशन आहे, बरोबर, की कार अशी असते. सेम आता जसं कारचं बोललो आपण, समजा आपण एखादं एक्झाम्पल बँकचं घेऊ. ठीक आहे, आता आपण जेव्हा बँक म्हणतो त्यावेळेस काय काय इमॅजिन करू शकतो, काय असतं बँक म्हणजे. आता कोणती बँक आहे ते नाही सांगितलेलं, फक्त बँक. जसं कार म्हणतोय तू, कोणती कार माहित नाही, काय असणार बँक मध्ये. येस, बँक म्हणलं की अकाउंट असणार. ठीक आहे, बँक म्हणलं तर स्टाफ असणार, अकाउंट होल्डर्स असतील इथे. ठीक आहे, बँक मध्ये आपण काय करू शकतो, विड्रॉ करू शकतो, हे फंक्शन असणार त्याचं. ठीक आहे, विड्रॉ करू शकतो, मनी ऍड करू शकतो, बँक थ्रू आपण सेंड करू शकतो. ठीक आहे, पण इथे आपण फिक्स केलं नाही अजून की कोणती बँक, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला माहित नाही. जसं की आता ह्या बँक आहेत, ह्या बँकचा स्टाफ काउंट किती आहे माहित नाही, फक्त माहिती की स्टाफ एक असू शकतो. काउंट किती आहे माहित नाही, कारण बँक अजून फिक्स नाहीये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी फिक्स नाहीयेत आणि जस्ट आपण एक लॉजिकली सांगतोय की बँक अशी असेल. बँक म्हणले की आपल्याला दिसतं कशी असते, कार म्हणले की आपण इमॅजिन करतो की कार कशी असते. पण एक्झॅक्ट जेव्हा आपण बोलतो की कार, समजा कार जी आहे ती किया कंपनीची आहे, कार जी आहे ती फोर्ड कंपनीची, त्यावेळेस ना त्याचे फीचर आपण लिस्ट आउट करतो. फॉर एक्झाम्पल आता ही कार आहे. ठीक आहे, आता मी पर्टिक्युलर एखादी कार म्हणली, जसं की, ठीक आहे, आता याला थोडं न्यू पेज जाता येईल काय. ओके, न्यू पेजला आलो आपण आता. ठीक आहे, आता मी किया कार म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला कन्फर्म माहिती की 4 व्हीलर्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर कलर म्हणू शकतो आपण, कलर व्हाईट आहे. रन करू शकतो. ठीक आहे, ब्रेक आहे, ब्रेक म्हणण्यापेक्षा स्टॉप म्हणा. ठीक आहे, रन आणि इथे स्टॉप. आता आपण ह्याला जावा मध्ये कसं कन्सिडर करू. ठीक आहे, रिअल लाईफ मध्ये तुम्हाला कळालं, राईट. हे जस्ट अशा गोष्टी असतील, हे आपल्याला प्रोजेक्ट मध्ये येतील किंवा जावा मध्ये कशा असतील. जेव्हा आपण कार म्हणतो, कार मध्ये आपण कोणत्या गोष्टी बघितल्या, लेफ्ट साइडला जे दिसते तेच करा. ठीक आहे, समजा असं समजू की एक व्हेरिएबल असेल नंबर, म्हणजे जावा मध्ये आपण इंट म्हणतो त्याला, इंटिजर विल काउंट. ठीक आहे, आणि कलर, कलर कोणता डेटा टाईप असेल, हे जर स्टोअर करायचं असेल मला तर कशा स्टोअर करता येईल, हा नंबर असेल का आणखी काय असेल. येस,
गुंजन, मनीषा, विकास. कलर सर मीन्स डेटा टाईप मध्ये ना सर? यस, डेटा टाइप हे स्टोअर करायचं स्ट्रिंग आपल्याला. स्ट्रिंग 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 असेल, ठीक आहे. स्ट्रिंग मध्ये मी म्हणतोय कलर. आता त्याचे फंक्शन काय असेल? रन असेल. तर मी म्हणतोय वाईड रन. इन डिटेल बघू आपण याला, ठीक आहे. रन असेल. रन मध्ये काय होईल की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये मी म्हणेल रन, ठीक आहे. पुन्हा ब्रेक असेल आणि इथे मी ब्रेक म्हणेल, ठीक आहे. तर हे जे आपण केलं हे सगळं आपण माहित नसताना केलेलं आहे. जेव्हा आपण क्लास म्हणतो ना एखादा, त्यावेळेस आपल्याला त्याचं फिजिकल एक्झिस्टन्स माहित नसतं. म्हणजे कार कोणती आहे? डोंट नो. त्याच्यात व्हील काउंट किती असेल? डोंट नो. 4 असेल, 6 असेल? डोंट नो. कलर आहे? डोंट नो. म्हणजे हे फक्त टेम्पलेट आहे. जेव्हा आपण क्लास म्हणतो ना तेव्हा ते टेम्पलेट असतं. म्हणजे त्याचं रिअल लाईफ मध्ये एक्झिस्टन्स माहित नाही अजून आपल्याला. अजून आपण ते डिफाईन नाही केलेलं आहे. आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट म्हणतो ना त्यावेळेस आपल्याला फिक्स माहित असते की कार कोणती आहे. फिजिकली माहित असते कार कोणती. मग त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आपण डिफाईन केल्या होत्या, हे जे टेम्पलेट होतं, हे आपल्याला फिक्स माहित असते की व्हील्स किती आहेत, कलर कोणता आहे, ते रन कशी कशी होतीये, ब्रेक कुठे आहे, क्लच कुठे, वॉट एव्हर सो ऑन. ज्यावेळेस फिजिकली ती कार एक्झिस्ट असते त्यावेळेस त्या त्या क्लासचा आपण एक ऑब्जेक्ट बनवतो. त्यावेळेस ती कार एक्झिस्ट करते फिजिकली. हे जर तुम्हाला कळलं ना बऱ्यापैकी तर खूप साऱ्या गोष्टी इझी जातील. तुम्हाला डाऊट्स असेल तर आपण परत रिवाइज करू. क्लास आणि ऑब्जेक्ट मधला डिफरन्स कळला का तुम्हाला? येस सर. ठीक आहे. येस सर. तुम्ही एखादं एक्झाम्पल सांगा क्लासचं. जसं आता आपण कार आणि ऑब्जेक्ट बघितलं, बँक एक बघितलं फॉर एक्झाम्पल. बँकचा ऑब्जेक्ट कसा असेल? फॉर एक्झाम्पल फिजिकल एक्झिस्टन्स. बँक म्हणलं तर कोणती बँक? आयसीआयसीआय बँक. तो त्याचा ऑब्जेक्ट झाला. एसबीआय बँक तो ऑब्जेक्ट झाला. एका क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट असू शकतात. कुठलीही बँक, ज्यावेळेस बँक आपण फिक्स म्हणतो की हीच बँक, तो ऑब्जेक्ट झाला. पण नुसतं बँक म्हणतो तो क्लास झाला. सेम जसं आपण नुसती कार म्हणली, माहित नाही कुठली कार, त्याचे स्टेटही माहित नाही, बिहेवियरही माहित नाही, फक्त माहिती आहे की कार आहे, त्याचं टेम्पलेट आपल्याला माहिती आहे, तर तो क्लास झाला. म्हणजे ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये आपण एखादी कार म्हणतो, जसं ही इथं आपण किया कार म्हणतोय, फिक्स माहिती आहे की त्याचा कलर कोणता आहे, जी दिसते आपल्या डोळ्यांनी, ठीक आहे. फिजिकली एक्झिस्टन्स आहे, मग तो ऑब्जेक्ट झाला. तसं एखादं एक्झाम्पल सांगा मला रिअल लाईफ मध्ये की हे हा क्लास आहे आणि हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, थोडा विचार करून सांगा. तुम्हाला टाइम लागत असेल तर प्रोसेस करायला. सर कॉलेज हा एक क्लास आहे आणि कॉलेज नेम आहे ऑब्जेक्ट. हा, तर कुठलं कॉलेज, ज्यावेळेस त्या कॉलेजचं नाव घेऊ किंवा ते कॉलेज फिजिकली कुठेतरी असेल, तो झाला ऑब्जेक्ट. नुसतं कॉलेज म्हणलं तर क्लास झाला. करेक्ट. आणखी कोणी? जे तुम्ही एक्झाम्पल देताय ना त्याचं आपण प्रॅक्टिकल बघू आता लगेच. आणखी कोण सांगते? विकास, मनीषा. खूप सारे सर, म्हणजे हॉस्पिटल आहे, सिटी आहे, त्यानंतर म्हणजे सिटी समजा जर क्लास आणि वेगवेगळ्या सिटीचे नाव समजा, फॉर एक्झाम्पल जालना, पुणे, मुंबई, दिस इज ऑब्जेक्ट. ठीक आहे. यू जस्ट सेड ना की खूप आहे. इन्स्टेड तुम्ही असं म्हणा की सगळंच क्लास ऑब्जेक्ट मध्ये आहे. असं कुठलीच गोष्ट नाही तुम्हाला सापडणार जी लॉजिकल मध्ये पण आहे, फिजिकल मध्ये. जे जे तुम्हाला दिसतंय ते सगळं तुम्ही ऑब्जेक्ट म्हणू शकता. जे जे तुम्ही फील करू शकता, टच करू शकता, बघू शकता, ते सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या त्याला आपण क्लास ऑब्जेक्ट मध्ये डिफाईन करू शकतो. तेच जावा त्याच लॉजिकला धरून चालतोय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जावाला काय म्हणतात? कारण रिअल ऑब्जेक्ट्स मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, जसं आपण ते ग्लासचं एक्झाम्पल बघितलं, तर रिअल ऑब्जेक्ट्स मध्ये रिअल प्रॉब्लेम्स येतात. तर रिअल प्रॉब्लेम आपण ज्यावेळी सॉल्व्ह करतो, कारण आपण एक्सपर्ट कशात आहेत? आपण ज्यावेळेस
खूप आधीपासून, म्हणजे आपण जे म्हणतो की उत्क्रांती माणसाची केव्हापासून झाली, लाईक हजारो लाखो वर्षापूर्वी, राईट? तेव्हापासून माणसाला ऑब्जेक्ट सोबत इंटरॅक्ट करायची एक्सपिरियन्स आहे. मग तो जो एक्सपिरियन्स आहे, तोच एक्सपिरियन्स सॉल्व्ह करण्यामध्ये पण आहे. मग आपण जर एखादी अशी प्रोग्रामिंग लँग्वेज काढतो ज्याच्यामध्ये रिअल ऑब्जेक्टचा काही संबंध नाहीये, तर त्याचे वेगळेच प्रॉब्लेम असतील आणि वेगळे सोल्युशन असतील. इन्स्टेड त्यांनी काय केलं की जे रिअल ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स येतील आणि त्याच्यावरती जे आपण सोल्युशन काढतोय तेच सोल्युशन तुम्ही जावामध्ये अप्लाय करू शकता. तर ज्या ज्या लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला सपोर्ट करतात, त्या लँग्वेजचा बेस असा आहे की तुम्हाला जे रिअल ऑब्जेक्ट दिसतात आणि ज्याचे रिअल प्रॉब्लेम असतील ते तुम्ही जसे रिअल वेने सॉल्व्ह करताय तसे तुम्ही जावामध्ये करू शकता. कारण जावा इज ऑल्सो वन ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. फक्त जावाच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे? नो. ठीक आहे, जावा ऑल्सो वन ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ज्यावेळेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणतो तर ऑब्जेक्ट कोणते कोणते आले? हे सगळ्या गोष्टी जे आपल्याला दिसत आहेत त्या, आणि त्याला आपण कॅटेगराईज करतोय त्याच्या क्लासमध्ये. आता क्लास तुम्हाला जस्ट एक इमॅजिन करा, क्लास वर्डनं काय आठवतं तुम्हाला? क्लास म्हणजे एखादी कॅटेगरी बनवली आपण, ठीक आहे? जसं कार आहे, तर कारची कॅटेगरी बनवली, तर जेवढे फोर व्हीलर्स आहेत सगळे आपण कारमध्ये टाकून दिल्या. एक काइंड ऑफ अ बकेट आहे किंवा एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या कार टाकून दिल्या. तर त्यात मग आपण ऑब्जेक्टला जातो त्यावेळेस विचारतो की कोणती कार, मग ती पर्टिक्युलर कार आली. आता आणखी माझ्या समोर एक पेन आहे सध्या, तर मी पेनला काय म्हणू शकतो? क्लास म्हणू शकतो का ऑब्जेक्ट म्हणू शकतो? क्लास. क्लास, करेक्ट. ज्यावेळेस पर्टिक्युलर एका पेनला पॉइंट करेल तर तो काय झाला मग? ऑब्जेक्ट. करेक्ट. ज्यावेळेस एखादं फिजिकल एंटिटी येते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट होतो. ज्यावेळेस आपण त्याला क्लासिफाय करतो फक्त लॉजिकली, त्याचं काइंड ऑफ आपण असं म्हणू शकतो की एक स्ट्रक्चर आहे फक्त. म्हणजे कार म्हणले की फक्त आपलं एक स्ट्रक्चर आठवतं की चार चार चाकं असतील, साईज अशी असेल. पण ज्यावेळेस आपण एक्झॅक्ट सांगतो की हीच कार, पॉइंट आउट करतो किंवा त्या त्या कारच्या जवळ जाऊन त्याला बघू शकतो, फील करू शकतो, दॅट इज ऑब्जेक्ट. आता सेम गोष्ट आपण जसं कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं होतं, ठीक आहे? एक कोड मध्ये तुम्हाला दाखवतो मी. एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये हमेशा विचारला जातो, कारण कोर पार्ट आहे, बेसिक आहे. ओके, आता इथे हे इंटेलिजे एक्सपायर्ड झालं, फाईन. जस्ट अ सेकंड ना. तोपर्यंत आपण एखादा क्लास नोटपॅड ओपन. आता कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ किंवा कारचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे? किंवा बेटर राहील आपण बँकचं घेऊ. तर मी बँक म्हणलो. ओपन क्लोज कर्ली ब्रेस, समजा की ते कंटेनर आहे त्याच्यामध्ये आपण गोष्टी ठेवतोय, ठीक आहे? बँक घेतलं तर बँकचं काय काय असू शकतं? नेम. नेम माहित नाही ना, हे क्लास आहे. क्लासमध्ये गोष्टी माहित असतात का? फक्त आपल्याला त्याचे प्रॉपर्टीज माहित असतात, करेक्ट? तर मी घेतो स्ट्रिंग नेम. परत समजा आपण घेऊ फ्लोट. फ्लोट का घ्यायचं ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे? फ्लोट मध्ये घेऊ इंटरेस्ट रेट. त्याचं लोकेशन किंवा ऍड्रेस. ऍड्रेस स्ट्रिंग मध्ये घेऊ. आणखी सांगा काय काय प्रॉपर्टीज असतील बँकला? यस.
थोडं इंटरेस्टिंग वाटते की अकाउंट कीबोर्ड? अकाउंट टाइप सर, सॉरी. अकाउंट टाइप. अकाउंट टाइपचा डेटा टाइप काय काय वाटते, काय असू शकतो, काय स्टोअर करणार आपण त्याच्यामध्ये? मीन्स सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट. करेक्ट, येस. ओके, तर म्हणजे मल्टिपल असतील, बरोबर. येस. त्याच्यामध्ये आपण अकाउंट टाइपच्या जागी अकाउंट टाइप्स घेऊ आणि इथे स्ट्रिंगच असेल, तो ऍरे असेल, कारण आपल्याला मल्टिपल ठेवायचे. त्या ऍरे साठी आपण ओपन क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट वापरतो, अँगल ब्रॅकेट. ठीक आहे. ओके, आणखी काय वाटतं? बरं, हे झाले सगळे. असे असतील भरपूर सारे, पण हे सगळे झाले त्याचे स्टेट्स झाले. आता फंक्शन्स काय काय असू शकतात, आपण बँक मध्ये काय काय करू शकतो, व्हॉट वी कॅन डू? तुम्ही बँक मध्ये गेला, ऑब्विसली कधीतरी गेलाच असतात, बरोबर. काय काय करू शकता तुम्ही बँक मध्ये जाऊन? अकाउंट ओपन करू शकतो सर आपण, विड्रॉल करू शकतो, डिपॉझिट करू शकतो. करेक्ट, ओपनिंग अकाउंट. ओके, विड्रॉ कॅश. आणखी काय म्हणले? विड्रॉ कॅश, ओपनिंग अकाउंट, डिपॉझिट करू शकतो. ठीक आहे. आता याचा आपण एक क्लास बनवू. Let me quickly do this. हे जे तुम्हाला मी सांगितलं ना इंटेलिजंट आयडिया सेटअप करण्यासाठी, ते इंटेलिजंट आयडिया जेव्हा आपण अर्ली ऍक्सेस प्रोग्राम घेतो ना, ते एव्हरी मंथला ते एक्सपायर होतो, कारण हा फ्री आहे. आपल्याला एव्हरी मंथला तो नवीन डाउनलोड करून इन्स्टॉल करावा लागतो. ठीक आहे. सो आय एम डुईंग सेम. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस तुम्हाला फेस होईल. आता ओके, आता हे जे आपण क्लासला बोललोय, याचं जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवू, बँकचा ऑब्जेक्ट जे असेल, काय काय असेल त्याच्यामध्ये? बँक ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्याचा फक्त सिंटॅक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला कन्सेप्ट कळाली ना, प्रत्येक लँग्वेज मध्ये क्लास ऑब्जेक्ट जिथे जिथे सपोर्ट करतोय ना, तुम्ही सगळीकडे सेम लॉजिक वापरू शकता, फक्त सिंटॅक्स थोडासा चेंज होईल. आता जेव्हा बँक ऑब्जेक्ट म्हणलं, त्यावेळेस बँकच्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय असेल? आता ऍक्च्युअल मध्ये असतील. ठीक आहे. बँकचं नेम काय असेल? नेम फॉर एक्झाम्पल ICICI बँक. ठीक आहे. ठीक आहे, ICICI बँक. त्यानंतर इंटरेस्ट रेट काय? फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट रेट मी म्हणतोय की इंटरेस्ट रेट असेल 4%, 4.5 समजा. त्यानंतर ऍड्रेस काय असेल? जिथली ब्रांच आहे तिथले, फॉर मी टाकते पुण्याचा ऍड्रेस, पुणे असेल. तुम्हाला डिफरन्स कळतोय राईट? क्लास मध्ये काय असतं की जस्ट एक स्ट्रक्चर आहे, आणि ऍक्च्युअल ऑब्जेक्ट मध्ये आपण त्याचं एक्झिस्टन्स दाखवतोय. टाइप्स काय असतील? अकाउंट टाइप्स. अकाउंट टाइप्स मध्ये समजा 2 अकाउंट टाइप्स धरू आपण, आणि 2 म्हणतो त्यावेळेस सिंपल आहे, ऍरे असतो, ऍरेचं 0 पासून स्टार्ट होतं. तो 0ला मी म्हणतोय की एक सेव्हिंग असेल. जेवढे असतील तेवढे आपण ऍरे मध्ये इन्क्रीज करत जाऊ. एक सेव्हिंग असेल, करंट असेल, सॅलरी असेल. ठीक आहे, करंट अकाउंट असेल, सॅलरी अकाउंट असेल, डिपेंड ऑन की आपण कोणत्या बँकेचं करतोय. हे जर तुम्हाला कळालं ना, तर जावा ऑलमोस्ट तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जावात आहे काय, कारण क्लास ऑब्जेक्ट शिवाय जावा मध्ये काहीच नाही.
सगळं क्लासच्या आणि ऑब्जेक्टच्या अराउंडच आहे सगळं जावामध्ये. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आपण ट्राय करू. आता तुम्ही सांगा, सिंटॅक्स चुकेल थोडासा पण ट्राय करा. आता मी एक नवीन क्लास बनवतोय. क्लास कसा बनवणार? राईट क्लिक करायचं पॅकेज वरती, न्यू जावा क्लास. काय असेल आपल्या क्लासचं नाव? हे लेफ्टला बघून तुम्ही गेस करा. येस, बँक. बँक. मनीषा, गुंजन, तुम्हाला अंडरस्टँड होते? येस सर. ठीक आहे, बोरिंग होत असेल तर लेट मी नो, आपण थोडे एक्झाम्पल्स बदलू वाटल्यास. ठीक आहे, इथे बँक करतोय मी. आता बँक हा सिंटॅक्स एकदम सिंपल आहे. क्लास कसं करणार? क्लास आहे, फक्त आपण त्याच्या अगोदर क्लास कीवर्ड लावायचं. मग त्याच्यावरून आपण गेस करणार की हा क्लास. बाकी ह्या गोष्टी पॅकेज म्हणजे काय? जस्ट एक फोल्डर आहे ज्याच्या आतमध्ये आपण क्लास सगळे क्लासेस ठेवतो. पब्लिक काय ते तुम्हाला नंतर डिटेल मध्ये आपण सगळे डिटेल हे बघू, ऍक्सेस स्पेसिफायर. फॉर नाऊ क्लास आहे बँक. बँक मध्ये काय काय असणार? हे लेफ्ट साइडला जे दिसतंय ते, हेच कॉपी करू मी. यस. स्पेलिंग मिस्टेक आहेत काही. टाइप फॉर नेम टू इंटरेस्ट रेट आणि अकाउंट टाइप. ठीक आहे, आता आपण याचा ऑब्जेक्ट बनवायचं. रिनेम टू, ठीक आहे. आता हे त्याचे व्हेरिएबल झाले. हे पण कॉपी करू. काय काय करू शकतो आपण? अकाउंट ओपन करू शकतो. आपण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन लिहितो तर काय वापरत होतो? सुरुवातीला फंक्शन कीवर्ड वापरत होतो. इथं आपल्याला फंक्शन कीवर्ड वापरायची गरज नाही. ओपन क्लोज पॅरेंथेसिस ने पण त्याला कळतं. जसं ओपनिंग, ओपनिंग म्हणण्यापेक्षा आता आपण वर्ब वापरणार. इथे जे वापरले ना हे सगळे नाऊन आहेत. कधी पण व्हेरिएबलची नावं लिहिताना नाऊन वापरायची आणि इनिशियल स्मॉल ठेवायचं. तसं मेथडची नावं लिहिताना सगळे वर्ब असले पाहिजे. So आपण म्हणणार ओपन अकाउंट. ठीक आहे, अकाउंट ओपन करायचं, ओपन अकाउंट. आता समजा मला रिटर्न काही नाही करायचं, हे रिटर्न टाईप पण आपण बघू वेगवेगळे. जे मला रिटर्न करायचंय का तो टाईप मी इथे लिहिणार रिटर्न टाईप मध्ये. म्हणजे मेथडचा सिंटॅक्स काय झाला? रिटर्न टाईप मेथड नेम आणि त्याचे पॅरामीटर्स. हा त्याचा सिंटॅक्स मेथड लिहिण्याचा. मेथड म्हणजे काय? इन शॉर्ट जे आपण रिअल लाईफ मध्ये बघतोय की त्याचे काय काय करू शकतो आपण. ठीक आहे, तर ओपन अकाउंट करताना मला लॉजिकली एक क्वेश्चन आन्सर करा. आता मला अकाउंट ओपन करायचंय, पण अकाउंट ओपन करताना जर ऑलरेडी अकाउंट असेल तर परत ओपन होईल का? न्यू अकाउंट ओपन होईल का? येस, नो? आवाज बरोबर येतोय सगळ्यांना? गुंजन, मनीषा? येस सर. येस. तर काय असेल जर आपल्याला अकाउंट ओपन करायचंय आणि ऑलरेडी अकाउंट होल्डर आहे तर अकाउंट ओपन होईल का? नाही. आहे. ठीक आहे, माझ्याकडे मी एक व्हेरिएबल घेतोय, इज एक्झिस्टिंग कस्टमर.
ऑलरेडी तो कस्टमर किंवा अकाउंट होल्डर म्हणा, ठीक आहे, इज एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर. तर ऑलरेडी त्याचं अकाउंट असेल तर ओपन अकाउंट होईल का त्याचे? नाही होणार सर. करेक्ट. त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे, राईट, त्या अकाउंट होल्डरचं अकाउंट एक्झिस्ट आहे का नाही. त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतलं. आता इफ कंडिशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इफ कंडिशन मध्ये आपण काय चेक करतो? ट्रू फॉल्स. जर एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर असेल, ठीक आहे, इक्वल टू ट्रू असेल, तर आपण काय म्हणणार? अकाउंट इज ऑलरेडी एक्झिस्ट. आणि एल्स मध्ये त्याचं अकाउंट क्रिएट करणार. बघा, हा कोड कळतोय का? हा कोड खूप काय सांगून जातो. तुम्ही एकदम कोर पार्ट मध्ये जावाच्या थोडं कॉन्सन्ट्रेट पण करा आणि सांगा तुम्हाला डिफिकल्टी होते का समजायला. हे जर समजायला लागलं ना, तुम्ही ऑलमोस्ट जावा मध्ये आपण जे पुढे बघणार आहेत ना, त्यातलं भरपूर गोष्टी कव्हर होऊन जातात. तिघांनी सांगा मला, ठीक आहे, गुंजन, मनीषा, विकास, आपण काय केलं आणि काय? हो सर, समजतंय. आपण एक मेथड लिहिली आहे जिचं की रिटर्न टाईप वाईड आहे आणि नाव आहे ओपन अकाउंट. आणि त्याच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे आपण इफ इफ ब्लॉक वापरून, इफ एल्स, की जर का समजा कस्टमर जे कस्टमर ऑलरेडी जर असेल तर तो आपल्याला मेसेज देतो अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट. आणि जर त्याचं अकाउंट नसेल तर मग ते खालचं नाही समजलं तर मला परत तेच स्टेटमेंट हा, वरचं. इथं काय करतोय आपण? तो ओपन करतोय अकाउंट, ठीक आहे, ओपनिंग अकाउंट. इथं लॉजिक लिहिलं आणि एकदा अकाउंट ओपन झाल्यानंतर तो एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर झाला, बरोबर? येस येस. ठीक आहे. मनीषा, गेटिंग दिस? Yes, sir. ठीक आहे. काय होतं इथे? ही कंडिशन मी काढली, काय आउटपुट आहे? लॉजिकली सांगा, ठीक आहे. प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. लॉजिक, सॉरी, तुम्ही सिंटॅक्स गुगल मधनं, AI मधनं कुठनंही कॉपी करू शकता. तुम्हाला आधी कन्सेप्ट कळणं इम्पॉर्टंट आहे. ही नाही लिहिली लाईन तर काय होईल? सर ते आपण कंडिशन चेक करण्यासाठी यूज केलेलं आहे, इफ एल्स. जर ते नाही यूज केलं आपण तर आपल्याला म्हणजे एरर येईल, कारण आपल्याला समजणार नाही की ऑलरेडी अकाउंट एक्झिस्ट आहे की नाही ते. करेक्ट. ज्याचं एक्झिस्ट आहे त्याला पण आपण ओपन करायला जाणार, बरोबर? सर ठीक आहे. मला फक्त थोडा डाऊट आहे की आपण फ्लोट का यूज केलंय वर? ओके, फ्लोट. बरं, हे कळालं की स्ट्रिंग कुठं वापरतंय किंवा हे बुलियन का वापरलंय, बरोबर? तसंच फ्लोट एक Yes, sir. वन ऑफ द डेटा टाइप आहे. तसं स्ट्रिंग साठी वापरतो, ऍरे हे मल्टिपल साठी वापरतो, बुलियन हे ट्रू फॉल्स साठी वापरतो. तसा फ्लोट हा याच्यासाठी वापरतो ज्यावेळेस आपल्याकडे डेसिमल पॉईंट मध्ये असेल. इंटरेस्ट रेट आपण कसा लिहितो? म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड नसतं, राईट? म्हणजे होल नंबरच असेल प्रत्येक वेळेस सांगता येत नाही. कधी 4 असेल, कधी 4.5 असेल. ज्यावेळेस पॉइंट मध्ये एखाद्या गोष्टी बोलतो ना, त्याच्यासाठी आपण फ्लोट वापरतो. फ्लोट हे जावा मध्ये पॉइंट मध्ये डिफाईन करण्यासाठी वापरतात. आता समजा आपण आता हे व्हेरिएबल आता इथे डिफाईन करू ना, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. हे फंक्शन काय करतात? आपण काय करू शकतो त्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा त्या क्लास मध्ये, ते डिफाईन करतात. आणि इथे इथे काय करतो की त्याच्या फक्त आपण प्रॉपर्टी देतो. त्या क्लास तुम्हाला कळला? ठीक आहे. आणखी एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मला आता विड्रॉ कॅश होतीये का नाही ते चेक करायसाठी मी रिटर्न टाइप ट्रू फॉल्स देतोय. आता मी म्हणतोय की विड्रॉ, ठीक आहे, विड्रॉ कॅश केलं.
कॅश किती विड्रॉ करायची मी सांगतोय की मला पाहिजे. आता कॅश हमेशा होल नंबर मध्येच असं सांगता येत नाही. ठीक आहे, मी म्हणतोय मला कॅश हवी आहे पॉइंट्स मध्ये फॉर एक्झाम्पल. आता अजून माहिती नाही, अजून मेथड आपण कॉल नाही केली. आता मला कॉल आणि डिफाईन मधला फरक कळतोय का बघा. मेथड कॉल करताना ऍक्च्युअल मध्ये आपण सांगतो, जसं आपण क्लास लिहिताना सांगत नाही ऍक्च्युअल मध्ये, म्हणजे माहित नसतं आपल्याला नेम काय, इंटरेस्ट रेट काय, बँकेचं नाव काय. सेम मेथड डिफाईन करताना आपल्याला माहित नसते की कॉल करताना काय त्याचे पॅरामीटर्स असतील. ठीक आहे, मी परत करतो कारण हे इम्पॉर्टंट आहे. लेट मी रिनेम दिस विड्रॉ कॅश. ठीक आहे, आता इथे हा क्लास आहे. जोपर्यंत आपण ऑब्जेक्ट बनवत नाही तोपर्यंत ह्या व्हॅल्यू माहिती होतील का आपल्याला? येस नो? नाही, बरोबर. यस. सेम मेथड जोपर्यंत कॉल करत नाही ना तोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही की आपल्याला विड्रॉ किती करायचे. फक्त आपल्याला माहिती की विड्रॉ कॅश हे बँकेचं फंक्शन आहे. आता ज्यावेळेस मी विड्रॉ करेल तर विड्रॉ केल्यानंतर पहिल्या कंडिशन्स काय काय असतील? आता हे जे वरचे जे ऑलरेडी व्हेरिएबल्स आहेत यातलं कुठलं व्हेरिएबल एखादी कंडिशन आपण ऍड करू शकतो का? बँकेत एक जण गेला अकाउंट होल्डर आणि तो विड्रॉ करायला जातोय कॅश, सगळ्यात अगोदर काय चेक होईल हे चेक करू शकतो का आपण? यस. ठीक आहे, तर इथे आपण तो ऑलरेडी तो हे असायला पाहिजे, बरोबर. तो अकाउंट होल्डर असायला पाहिजे, तो एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर ट्रू असायला पाहिजे. जर तो अकाउंट होल्डरच नसेल तर तिथनच आपण बाहेर येणार. इक्वल टू फॉल्स असेल, सॉरी ट्रू असेल तर आतमध्ये जाणार. आणि विड्रॉला आणखी काही कंडिशन्स असतील पण पहिली कंडिशन ती धरू. आणि एल्स मध्ये काय करेल तो? रिटर्न फॉल्स. ठीक आहे, हे समजले का बघा तुम्हाला? विड्रॉ कॅश करताना आपण बघितलं की तो एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर आहे का नाही. जर असेल तर आपण इथं लॉजिक लिहिणार, लॉजिक टू विड्रॉ कॅश. आणि जर तो नसेल तर आपण काय म्हणणार? यू आर नॉट एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर आणि फॉल्स. यस, अंडरस्टँड सर. मनीषा, गुंजन, थँक्स विकास. गुंजन, येस सर. ठीक आहे. इथे आपण असं करू शकतो का की एक्झिस्टिंग होल्डर नाहीये. ठीक आहे, आपण स्ट्रेट फॉरवर्ड म्हणते की तो नाहीये. इथे आपण असं करू शकतो का की इन्स्टेड ऑफ की तुम्ही होल्डर नाहीयेत रिटर्न फॉल्स करा, पण आपल्याला हे सक्सेस करायचं, आपण असं करू शकतो राईट. इथं म्हणू शकतो की तुम्ही एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर नाहीयेत, सो ओपन एन अकाउंट. आधी ओपन करा अकाउंट. हे करू शकतो आपण रिअल लाईफ मध्ये करू शकतो राईट. मग जावा मध्ये कसं करणार? ओपन अकाउंट, मग त्याच्या आधी आपण अकाउंट ओपन करणार. अकाउंट ओपन झाल्यानंतर मे बी आपण मग विड्रॉ करू शकतो कॅश. त्यावेळेस तो युजर असेल. विड्रॉ कॅश मध्ये मे बी फक्त अकाउंट ओपन करू आपण. ठीक आहे, नंतर तुम्हाला डिटेल मध्ये आणखी सांगतो मेथड मध्ये मेथड कॉल कसं करतो. हे कळालं तुम्हाला? विड्रॉ कॅश करताना जर तो एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर नसेल तर आपण त्याला म्हणतोय की तू नाही आहेस एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर, सो नाव ओपन एन अकाउंट. आणि मग आपण परत विड्रॉला काय कॉल करू. आता तुम्ही थोडं लॉजिकली जा आणि नंतर जावा सोबत डिलीट करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील आणि इझी जाईल. काय केलं सांगा, एक्सप्लेन करा मला इथे. विड्रॉ कॅश मध्ये काय केलं आपण?
तर यामध्ये आपण इफ एल्स कंडिशन यूज केली आणि जर त्यांचं एक्झिस्टिंग अकाउंट असेल तर ट्रू कंडिशन येईल, नाहीतर मग फॉल्स येईल आणि त्यांना नवीन अकाउंट क्रिएट करायचा ऑप्शन येईल. करेक्ट. हे तुम्ही लॉजिकली कनेक्ट करू शकताय. हे असं होतं बँकेत गेल्यानंतर, बरोबर? येस. हां, मग ही गोष्ट तुम्ही रिलेट करा जावामध्ये. याने 2 फायदे होतील. एक तर तुम्हाला हे गोष्टी विसरणार नाहीत आणि जावा ही रिअल ऑब्जेक्ट सोबत कशी कनेक्ट आहे ते तुम्हाला लक्षात राहील. आणि इंटरव्ह्यूमध्ये हेच विचारतात. इंटरव्ह्यूमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला असं नाही विचारत, की क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे? विचारतील कदाचित, पण फोकस त्यांचा हा असतो, की तुम्हाला रिअल सोबत कनेक्ट करता येईल का? आता हे जसं एक्झाम्पल आपण बँकचं बघितलं. आता याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट कुठे बनवलाय सांगा? येस. कुठे बनवलाय ऑब्जेक्ट या पूर्ण क्लासमध्ये? कोण सांगू शकतं? सर आपण ऑब्जेक्ट तयारच नाही केला ना. परफेक्ट. तेच बघायचं होतं मला, की तुम्हाला कळलं असेल तर तुम्हाला कळेल, की आपण आज फक्त क्लासमध्ये आहेत आणि क्लासमध्ये आपण फक्त त्याचे व्हेरिएबल्स घेतलेत, म्हणजे स्टेट्स घेतलेत आणि हे त्याचे बिहेवियर आहे. अजून आपण ऑब्जेक्ट्सला गेलोच नाहीये. ठीक आहे. आता आपण ऑब्जेक्ट्सला जाऊ. जसे हा कसा ऑब्जेक्ट आहे तसा. आता तुम्हाला ऑब्जेक्ट जर कन्सेप्ट कळाली असेल तर ती ऑब्जेक्ट क्रिएट कसा करायचा जावामध्ये ते फक्त सिंटॅक्स आहे. ती हेल्प तुम्ही कुठूनही घेऊ शकता. पण तुम्हाला ऑब्जेक्ट जर कळत नसेल काय आहे, तर मग हा तुम्ही क्लास ऑब्जेक्टचा सिंटॅक्स माहिती करून पण देअर इज नो मीनिंग. म्हणजे तुम्हाला जावामध्ये ऑब्जेक्ट क्लास तयार करता येतो, ऑब्जेक्ट पण तयार करता येतो, पण तो कसा रिलेट करतोय रिअल लाईफ सोबत ते जर कळत नसेल, तर नुसतं ते सिंटॅक्स माहिती करून जास्त काही त्याचा यूज नाही होणार तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रोजेक्ट वरती काम करता. ठीक आहे. तुम्हाला सिंटॅक्स सांगतो आता हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट. ओके, तर इथे समजा इथे रिटर्न ट्रू करा, रिटर्न ट्रू. ज्यावेळेस आपण रिटर्न टाईप लिहितो ना, वी मस्ट नीड टू रिटर्न समथिंग. ओके. आता हा जसा ऑब्जेक्ट आहे, सॉरी क्लास आहे, याचा आपण ऑब्जेक्ट बनवू. तर आता ऑब्जेक्ट आपण कुठे कुठे बनवू शकतो त्या पेज वरती नंतर जाऊ. आपण मागच्या सेशनला बघितलं होतं राईट. आपण प्रोग्राम स्टार्ट कुठनं करतो? मेन मेथड पासून. ठीक आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे एक मेन क्लास आहे हा वाला. हे सगळं आपण रिमूव्ह करू. तर हा पण क्लास आणि ऑब्जेक्ट मध्येच आपण असणार. हा क्लास आहे, ठीक आहे, मेन. मेन क्लास मध्ये ही एक मेथड आहे. आता मेथडचा काय यूज असतो? जेव्हा आपण काहीतरी करू शकतो, जेव्हा आपण एखादा वर्ब वापरतो किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करू शकतो, ते काम मेथडचं असतं. तर हे जे मेन मेथड आहे, नावावरूनच कळेल तुम्हाला, ही मेन मेथड जी आहे त्याचं काम आहे की तुम्ही प्रोग्रामला स्टार्ट करा. प्रोग्रामला स्टार्ट करताना आता आपल्याला काय करायचंय? बँकचा ऑब्जेक्ट बनवायचा, बरोबर? मग इथनं स्टार्ट होणार. तर पहिली लाईन जी असेल मेन ह्याची, तिथं आपण ऑब्जेक्ट बनवू. जसं बँक, हा सिंटॅक्स आहे, ठीक आहे. हा मे बी तुम्हाला प्रॅक्टिस करून करून लक्षात येईल. न्यू बँक. ठीक आहे. तुम्ही काय म्हणताय? एक बँकचा ऑब्जेक्ट, समजा मी म्हणतोय ICICI बँक. ठीक आहे. एक बँक बनवली, ICICI बँक. आता ह्या ICICI बँकच्या प्रॉपर्टीज तुम्ही टाकू शकता. जसं ICICI बँक मध्ये फॉर नाऊ ना ह्या गोष्टी आपण सेट करू. एक गेटर्स अँड सेटर्स तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. अच्छा, इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग दिस आपण एक लिहू. आता जर मला हे नेमला जर व्हॅल्यू द्यायची असेल तर आपण कशी देत होतो आतापर्यंत?
नेम इक्वल टू दिस, बरोबर. येस, नो. येस येस. ठीक आहे. तर ओके, एक आणखी एक कन्सेप्ट आहे क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये. ती कन्सेप्ट अशी आहे की प्रत्येक गोष्ट बाय डिफॉल्ट क्लासमध्ये प्रायव्हेट असते. जेव्हा आपण प्रायव्हेट म्हणतो, दॅट मीन्स की जोपर्यंत आपण त्या क्लासच्या आतमध्ये जात नाही, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला ऍक्सेसिबल नसते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर कारला थांबवायचे, रनिंग कारला, तर बाहेरून थांबवू शकतो का आपण? नाही. नाही, बरोबर. कारच्या आतमध्ये जेव्हा जाऊ, ज्यावेळेस ब्रेक वरती पाय देऊ, त्यावेळेस ती थांबेल. सेम गोष्ट जावामध्ये जो पण क्लास असतो ना, बाय डिफॉल्ट त्याच्यात सगळ्या गोष्टी ह्या प्रायव्हेट असतात आणि काही गोष्टी पब्लिक असतात. जसं फॉर एक्झाम्पल, कारचा कलर बघायचा आहे तुम्हाला किंवा कलर तुम्हाला दिसतोय, त्यासाठी तुम्हाला कारच्या आतमध्ये जायची गरज असते. येस, नो. नो सर. नो. येस. तर ठीक आहे, काही गोष्टी प्रायव्हेट असतील, काही गोष्टी पब्लिक असतील. म्हणजे बँकचं नाव हे काय असायला पाहिजे? प्रायव्हेट असायला पाहिजे का पब्लिक असायला पाहिजे? पब्लिक. पब्लिक. करेक्ट. मग हे पब्लिक बनवायचं. आपण आता हे आपण ठरवायचं आपल्या प्रोजेक्टच्या अकॉर्डिंगली की काय असायला पाहिजे. ऍड्रेस काय असायला पाहिजे? पब्लिक असायला पाहिजे की प्रायव्हेट असायला पाहिजे? पब्लिक. पब्लिक असायला पाहिजे, बरोबर. ही फील्ड काय असायला पाहिजे? इज एक्झिस्टिंग अकाउंट होल्डर. प्रायव्हेट. करेक्ट. प्रायव्हेट. ठीक आहे, यू आर ऑन राईट पाथ नाव. तुम्हाला त्या गोष्टी कळायला लागल्या. ठीक आहे, जसं ही पब्लिक आहे, ही प्रायव्हेट आहे. आता इंटरेस्ट रेट काय असायला पाहिजे? प्रायव्हेट का पब्लिक? काय पण ठेवू शकतो, राईट. ही फील्ड अशी आहे की जी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार असेल. तुमच्या प्रोजेक्टची काय रिक्वायरमेंट आहे, म्हणजे इंटरेस्ट रेट बाहेर दाखवायचा का नाही. बट इन जनरल काय असते ही फील्ड? आता सध्या जर तुम्ही जस्ट एक इमॅजिन करा की आता सध्या काय असते ही पब्लिक. फील्ड? पब्लिक असते, बरोबर. आणि यात असं काही नाही की जे तुम्ही प्रायव्हेट ठेवू शकता. आता फक्त अकाउंट टाइप्स राहिले. आता अकाउंट टाइप्स काय असू शकतात? प्रायव्हेट की पब्लिक? पब्लिक. पब्लिक. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण पब्लिक म्हणतो, त्यावेळेस ती जसं मी म्हणलं कारचा कलर आपण बाहेरून पण पाहू शकतो. तर त्यावेळेस आयसीआयसीआय बँक, आता आपण ऑब्जेक्ट मध्ये, ठीक आहे, आता ऑब्जेक्ट बनला. असाच का बनवायचा? सिंटॅक्स असाच का आहे? हे न्यू कीवर्डचा काय मिनिंग आहे? हे सगळं तुम्हाला मी डिटेल मध्ये आपण बघू पुढच्या सेशन मध्ये, जसं जसं तो टॉपिक येईल त्या केसमध्ये. पहिल्यांदा आपल्या क्लासचं नाव, की कोणत्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवतोय. ह्या दोन दोन लाईन कळाल्या. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे ते कळण्यासाठी आधी आपल्याला क्लासचं नाव लिहावं लागेल आणि त्या ऑब्जेक्टचं नाव लिहावं लागेल. ठीक आहे, याच्यात डाऊट आहे तुम्हाला काय ह्या दोन दोन वर्ड मध्ये? ठीक आहे. नो सर. ठीक आहे, आता कळलं तुम्हाला की ह्या क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो सध्या फॉर नाव इग्नोर करा, की न्यू लावून आपण जे करतोय ते तुम्हाला डिटेल मध्ये मी सांगेल. ठीक आहे, आता आपल्याकडे ऑब्जेक्ट बनला. आता ऑब्जेक्ट मधल्या ज्या आपण पब्लिक गोष्टी ज्या बाहेरून ऍक्सेस होऊ शकतात. बाहेरून म्हणजे कसं, की आता आपण कुठे आहेत, आपलं लोकेशन काय आहे? हमेशा आपण क्लास आणि ऑब्जेक्ट मध्येच बोलू. ठीक आहे, आता तुमचं लोकेशन काय आहे? बघा मी क्लिक हे केले, सिलेक्ट मेन. केलंय. हा, ठीक मेन. आहे. ह्या क्लास मध्ये आहेत आपण. मग हा क्लास ह्या क्लासच्या बाहेर आहे, बँकच्या. बँक क्लास आणि हा क्लास दोन वेगवेगळे क्लास आहेत, बरोबर. येस, नो. तुम्ही वाटल्यास अनम्यूटच राहा. जर तुम्हाला जर हे असेल ना, बॅकग्राऊंड नॉईज येत नसेल ना, तर अनम्यूटच राहा. म्हणजे तुम्हाला क्विकली सांगता येईल काय काय आपण मोर ओव्हर इंटरॅक्शनच करतोय. तर आता हा बँकचा क्लास आहे आणि हा मेन क्लास आहे. तर आता आपण बँक क्लासच्या बाहेर आहेत का आतमध्ये आहेत? बाहेर. बाहेर, बरोबर. गुंजन, मनीषा, काय आहेत आपण बाहेर आहेत का आतमध्ये आहेत?
बाहेर आहेत सर. बरोबर. ज्यावेळेस आपण बाहेर म्हणतो त्यावेळेस पब्लिक गोष्टी ऍक्सेस करू शकतो आणि ज्यावेळेस आपण आतमध्ये असतो त्यावेळेस दोन्ही करू शकतो. आतमधल्याला सगळेच ऍक्सेस असतात, फक्त बाहेरच्यांना जे प्रायव्हेट आहे त्याचे ऍक्सेस नसतात. मग आपण इथे आयसीआयसीआय बँक डॉट केल्यानंतर डॉटचा अर्थ असा आहे की आपण त्याच्या आतमध्ये जातोय. तर आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय ऍक्सेसिबल आहे? नेम ऍक्सेसिबल आहे. ठीक आहे, दिसते नेम. नेम मी टाकतोय समजा आयसीआयसीआय बँक पुणे, हे त्याचं नेम आहे, पुणे ब्रांच, हे बँकचं नेम आहे. आता मी जे प्रायव्हेट व्हेरिएबल आहेत त्याला ऍक्सेस करायचं फक्त होईल का? ठीक आहे, आयसीआयसीआय बँक डॉट इज एक्झिस्टिंग. बघा तो एरर काय देतोय, याच्यावरती माऊस ओव्हर केलं तर काय म्हणतोय, हे वाचा. काय म्हणतोय तो? प्लीज रीड आउट. Is existing account holder has private access in bank. ठीक आहे, हा त्याचा पॅकेज नेम आहे. पॅकेज नेम म्हणजे सांगतोय की ह्या फोल्डर मध्ये हा क्लास आहे बँक आणि त्याची ही फील्ड आहे, ही प्रायव्हेट आहे, जी बाहेरून ऍक्सेस होऊ शकत नाही. जसं मी म्हणलं मगाशी की कारचा ब्रेक आहे, ते जर प्रेस करायचं असेल तर कारच्या आतमध्ये जावं लागेल, बाहेरून प्रेस करता येणार नाही. ठीक आहे, आणि समजा आता आपण सगळ्यांना ऍक्सेस स्पेसिफायर दिले बरोबर, जे बाहेरून ऍक्सेस होऊ शकतात, जसं की हे दिलं आपण. ठीक आहे, साइड बाय साइड घेऊया आपण. आता इथे बघा, इथे हे स्ट्रिंग पब्लिक दिलं, हे फ्लोट दिलं. मी मगाशी काय म्हणलं, जर बाय डिफॉल्ट काहीच नाही दिलं, ठीक आहे, म्हणजे समजा मी स्ट्रिंग किंवा ऍड्रेस आहे, ऍड्रेसला पब्लिक नाही दिलं, प्रायव्हेट नाही दिलं, काहीच नाही दिलं, तर बाय डिफॉल्ट काय असणार ते? मी मगाशी म्हणलं तुम्हाला, बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी क्लासमध्ये सिक्युरिटी रिझन साठी प्रायव्हेट असतात. ठीक आहे, तर इथे तुम्हाला हे पण नाही सापडणार, डॉट ऍड्रेस. ठीक आहे, तर इथे बघा काय येईल तो, एक मिनिट कॉपी करतो त्याला, बँक आयसीआयसीआय बँक डॉट ऍड्रेस किंवा ठीक आहे, तो काय म्हणते, स्ट्रिंग ऍड्रेस. अच्छा, मगाशी तो व्हेरिएबल लावता ना, हे स्टेटमेंट नाहीये, पण समजा प्रिंट करतो याला. ओके, हे आणखी एक रिझन आहे असं का दिसतंय, हे याच्यावरती एक रोल ओव्हर राईड होतो ज्यावेळेस ते सेम पॅकेज मध्ये असतात, तर तो वेगळा स्कोप आहे, ते तुम्हाला मी सांगेल वाटल्यास. ठीक आहे, फॉर नाव एवढं लक्षात ठेवा की जो पण प्रायव्हेट आहे, हे पण बाय डिफॉल्ट प्रायव्हेटच आहे. मे बी तुम्हाला दुसऱ्या वेळी सांगतो. तर हा मेन क्लास जर मी न्यू जावा पॅकेज इथं करतो, एक मेन पॅकेज आहे, मेन पॅकेज मध्ये मेन क्लास टाकला आपण, हे मेन. ओके, हा आता बघा, बाय डिफॉल्ट तो हा आहे, प्रायव्हेट आहे. मग इथं काय म्हणतंय, ऍड्रेस इज नॉट पब्लिक, कॅन नॉट ऍक्सेस आउटसाइड द पॅकेज. पॅकेजचा एक वेगळा स्कोप आहे, ते तुम्हाला सांगेल मी. म्हणजे हा बाय डिफॉल्ट प्रायव्हेट झाला, त्यामुळे हा बाहेर ऍक्सेस होऊ शकत नाही. आता मेन काय माहितीये का, जर ओव्हरऑल आपण जावा मध्ये बघितलं ना,
तर जावामध्ये आपण मेथड कसे लिहू शकतो, मेथड ओव्हरराईड कशा करू शकतो, व्हेरिएबल किती टाईपचे आहेत, व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू असाइन कशा करू शकतो, मेथड मध्ये मेथड कशा कॉल करू शकतो, इफ चे कंडिशन्स कसे ऍड करू शकतो, लूप कसे लावू शकतो, त्यानंतर स्विच स्टेटमेंट, ब्रेक, कंटिन्यू, आणि ह्या क्लास आणि ऑब्जेक्टचे काय काय कॉम्बिनेशन असू शकतात, इंटरफेस काय. तर ओव्हरऑल जे आहे ते सगळं तुमचं ह्या आजच्या सेशन वरती डिपेंड आहे. आजच्या सेशन मध्ये जो कोर पार्ट आहे तो जर तुम्हाला एंड टू एंड कळला, मे बी काही गोष्टी स्किप होत असतील तर तुम्ही आता आज आणि उद्यामध्ये याचं प्रॅक्टिकल करा, हे रेकॉर्डिंग गो थ्रू करा. पण हे जर आजचं जर तुम्हाला कळलं तर ऑलमोस्ट तुम्हाला जावामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी कळल्यात. आणि इन डिटेल मध्ये थोड्या ज्या गोष्टी असतील त्या आपण इन डिटेल बघणारच आहेत. पण आत्ताचं सेशन जेवढं झालंय त्याच्यामध्ये थोडा तरी डाऊट आहे का कुठे तुम्हाला? कारण आपल्याकडे अजून 5-10 मिनिटं आपण एक्सटेंड करू. अदरवाईज आपण तुमचं कंटिन्यू काही पुढच्या गोष्टी असतील तर विल स्टॉप नाव. पण काही डाऊट आहे का तुम्हाला आता इमिजिएटली? हा सर, मला थोडासा एक डाऊट आहे. जस्ट 2 मिनिट्स. आपण जे सर ऑब्जेक्ट क्रिएट केला दुसऱ्या क्लासमध्ये, मेन क्लासमध्ये बँक क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला, येस. तर ऑब्जेक्टच्या हेल्पने आपण जेवढेही व्हेरिएबल इकडे डिक्लेअर केलेले आहेत बँक क्लासमध्ये, तर आपण इकडे ऍक्सेस करू शकतो ना सर? ओके, दोन गोष्टी आहेत. आपण क्लास एका ठिकाणी बनवतो. क्लास म्हणजे काय, इन शॉर्ट कळलं तुम्हाला? फक्त स्ट्रक्चर आहे, टेम्पलेट आहे. ऍक्च्युअल आहे का तो एक्झिस्टिंग? नाहीये. मग आपण फक्त टेम्पलेट एका ठिकाणी बनवलं आणि त्याचा ऑब्जेक्ट ओबियसली आपल्याला दुसऱ्याच ठिकाणी बनवला लागेल. ज्यावेळेस आपण 2 प्लेसेस म्हणतो तर ते हमेशा प्लेसेस कुठे असतात? आपण प्लेसेस म्हणजे जावामध्ये कन्सिडर करू की क्लास असतात. तर एका ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चर डिफाईन केलं आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनवला. मग दुसरं ठिकाण म्हणजे काय? तर दुसरा क्लास. ठीक आहे, मग तो कुठलाही क्लास असू शकतो. तर आपण प्रिफर्ड केला की मेन क्लासच ठेवू. कारण अदरवाईज काय होईल की आपल्याला प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी आणखी एखादा क्लास बनवावा लागेल. ऑलवेज प्रोग्राम स्टार्ट विथ मेन क्लास. मेन क्लास म्हणण्यापेक्षा मेन मेथड. हे क्लासचं नाव काही पण असू शकतं, ठीक आहे? इथे एबीसी पण असू शकतं. इम्पॉर्टंट हे जिथं मेन मेथड असेल तिथून तुमचा जावाचा प्रोग्राम स्टार्ट होईल. मग तुम्हाला जो पण कोड लिहायचा आहे तो मेन मेथड मध्ये लिहायचा आहे, म्हणजे जिथून तुमचा प्रोग्राम स्टार्ट होईल. क्वेश्चन काय होता? प्लीज कम अगेन जर नसेल भेटला आन्सर. हा सर, तर मग मला काय म्हणायचं, हा तेच ना, आपण तिकडे फक्त स्ट्रक्चर डिफाईन केलं आणि इकडे आपण ऍक्सेस करून त्याला व्हॅल्यू पुट करतो, ठीक आहे, बरोबर. ऑब्जेक्ट क्रिएट करून. मग अशा केसमध्ये सर आता आपण जे ऍड्रेस जो व्हेरिएबल होता तर तिकडे काय ऍक्सेस झाला नाही सर इकडे मेन मध्ये? कारण बाय डिफॉल्ट तो प्रायव्हेट आहे, आपण जरी नाही दिला तरी. इथे बघा आपण चेंज केला, त्याचा पब्लिक नाही ठेवला आपण. हम्म. रन टाइमला आपण चेंज केला. याला जर मी पब्लिक ठेवला तर हा एरर निघून जाईल. हा काय म्हणतोय की ऍड्रेस इज नॉट पब्लिक. ठीक आहे, मी इथं जर पब्लिक केला फॉर नाव, सेव्ह केला, इथला एरर निघून गेला बघा. आता ऍक्सेसिबल आहे हा. आणि जर का प्रायव्हेट आपल्याला ऍक्सेस करायचे असेल तर मग त्याला ऑप्शन येस येस, म्हणजे ते सगळं आपण इन डिटेल मध्ये बघू. आणि ते आपल्याला आहे तो तो क्वेश्चन येतोय म्हणजे गुड की आपल्याला, म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट इथपर्यंत गोष्टी कळायला लागल्या. येस, थँक्यू विकास. मनीषा, गुंजन. येस सर, थोडं समजतंय. मी एकदा प्रॅक्टिकल करून बघेल. काही डाऊट असला तर नेक्स्ट सेशन मध्ये विचारेल. चालेल, पण ओव्हरऑल क्लास ऑब्जेक्टचं कन्सेप्ट कळाली आहे. क्लास एक जस्ट एक स्ट्रक्चर आहे, ऑब्जेक्ट म्हणजे त्याचं येस फिजिकल सर. एक्झिस्टन्स. करेक्ट, ओके, थँक्यू. व्हॉट अबाउट मनीषा? येस सर, क्लिअर आहे. बट काही डाऊट असले की मी नेक्स्ट सेशनला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट ठीक आहे, केल्यानंतर. तुम्ही आतापर्यंत एखाद 2 सेशन सॉरी असाइनमेंट्स नाही जरी केले असतील तर ठीक आहे, तुम्हाला जसा टाइम भेटेल तसा करा. पण हे आजचं नका स्किप करू, कारण याच्यावरती आपण आता उद्या अजून इन डिटेल मध्ये जाणार आहे. आणि ओव्हरऑल तुमचं जे पूर्ण जावाचं असेल ते ओव्हरऑल ह्याच्याच बिहाइंड असेल. क्लास आणि ऑब्जेक्ट मध्येच असतात सगळ्या गोष्टी. क्लास, ऑब्जेक्ट, व्हेरिएबल आणि मेथड. ठीक आहे, फोकस करा. आजचं तुम्हाला समाव असं समजा की हे बेस आहे आणि याच्यानंतर आपण त्याच्यावरती टॉप ऑफ, जसं आपण पिझ्झा मध्ये जसं टॉपिंग्स टाकतो, पण बेस नसेल तर काही अर्थच नाही त्याला, बरोबर? सेम थिंग, हा बेस आहे. तुम्हाला जस्ट एक फीडबॅक म्हणून विचारतोय, कसं सेशन मध्ये तुम्हाला वाटतं का काही चेंज करायला पाहिजे? कोणाला टायमिंगचा इश्यू आहे का, किंवा आणखी काही ऍड करायला पाहिजे का, की वेगळ्या वेने जायला पाहिजे, प्रॅक्टिकल जास्त करायला पाहिजे? आज मी थोडं वेगळं ट्राय केलं, ड्रॉ करून तुम्हाला थोडं इमॅजिन करता येईल असं वेगळ्या वेने ट्राय केलं.
तुम्ही फ्रँकली बोला, नो इश्यूज. असं काही नाहीये की तुम्हाला असं वाटतं की हा पॉइंट ऍड व्हायला पाहिजे किंवा हे असं असं असायला पाहिजे. आता नसेल बोलायचं फाईन, तुम्ही डीएम करा. कोणाला काही बोलायचं ह्या विषयावरती? सर बाकी काही इश्यू नाही, फक्त टाइमचं की 9:50च्या पहिले लेक्चर फिनिश झालं पाहिजे, म्हणजे माझं 10 वाजता लेक्चर असतं कॉलेज. ओके, मग ट्रॅव्हल करावं लागतं की कसं, का ऑनलाईन असतं? नाही नाही, ट्रॅव्हल करावं लागतं. अच्छा, ठीक आहे. आय विल टेक केअर. बरं, मग आपण जर आपला क्लास थोडं 10 ते 15 मिनिटं अगोदर स्टार्ट केला तर चालेल का सगळ्यांना? मनीषा, विकास? हो या सर, मला पण टाइमचाच इश्यू आहे सर, कारण मला मग 9:30च्या नंतर जावं लागतं सर जॉबला. ओके, फाईन, चालेल. व्हॉट अबाउट? चालेल सर, काही प्रॉब्लेम चालेल नाही. ना? ठीक आहे, मग उद्या आपण मी तसा मेसेज टाकतो ग्रुपमध्ये. आपण 8:30च्या जागी 8:15 ला ट्राय करू. ठीक आहे, म्हणजे ऍटलीस्ट काय होईल ना की डॉट 9:30 ला आपण संपवायचं ट्राय करू. म्हणजे कसं होतं ना, आपण एका फ्लो मध्ये असतो ना, त्यामुळे ते कधी कधी थांबवता येत नाही एक्झॅक्ट 9:30 ला. थोडा आपल्याला एक्स्ट्रा टाइम भेटेल. आपण 8:15 ते 9:15 ट्राय करू, आणि जसं आपलं थोडं स्ट्रेच होतच, तर मॅक्स टू मॅक्स आपलं 9:30 पर्यंत स्ट्रेच होईल. पण बाकी टायमिंगचं ठीक आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? टीचिंग मेथड मध्ये काही चेंज हवंय तुम्हाला, की तुमचे काय एक्सपिरियन्स आहे? तुम्ही एखादी आणखी बॅच जॉईन केली असेल तर तिथं तुम्हाला वाटलं की ही गोष्ट इथे मिसिंग आहे, व्हॉट एव्हर, सो ऑन. नाही सर, इन माझ्या एंडनी तर काही नाही सर, माझ्या एंडनी सगळं बेस्ट आहे, फक्त टाइमचाच इश्यू, बाकी काय. ठीक आहे, आपण ट्राय करू 9:30 पर्यंत स्टॉप करायचा. मनीषा, गुंजन, तुम्हाला काय वाटते चेंजेस? अदर दॅन टायमिंग काय वाटते चेंज नाही करता सर, येईल? काहीच प्रॉब्लेम नो नाही. सर, काही प्रॉब्लेम नाही. सर, मी केलेला आहे दुसऱ्या ठिकाणी क्लास, आणि तिथे ते डाऊट पण क्लिअर करत नाहीत. सो इथे खूप छान शिकवतात तुम्ही. ओके, थँक्यू. आणि यानंतर पण नॉट लाईक दिस टाइम मी म्हणतोय आणि तुम्ही बोलताय, तुम्हाला जर स्वतःहून वाटलं काही सांगण्यासारखं की आपण हे चेंज करायला हवं किंवा याने बेटर होईल, तर प्लीज गो हेड अँड विल स्टार्ट. ठीक आहे, तुम्हाला एक ऍडव्हान्टेज सांगतो. सध्या खूप गॅप नंतर मी ही बॅच स्टार्ट केली आहे आणि आपल्याकडे स्टुडंट काउंट कमी आहे. तुम्ही बघत असाल 4 ते 5 स्टुडंट असतात. त्याचा ऍडव्हान्टेज हे आहे की मला तुम्हाला इंडिव्हिज्युअली कॉन्सन्ट्रेट करता येते. ठीक आहे, मला ओव्हरऑल 11 ते 12 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील, नुसतं याच्यामध्ये नाही की सेशनमध्ये, तुम्हाला जर इंटरव्ह्यूचे डाऊट्स असतील, तुम्हाला कुठला इंटरव्ह्यू आलाय तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळत नसेल, किंवा तुम्हाला अप्लाय कसं करायचं हे पण, ह्या पण गोष्टी जर बेसिक अंडरस्टँडिंग हवी असेल ना, यू कॅन कंटिन्यू. ज्यावेळेस स्टुडंट काउंट भरपूर असतो ना, 20-25, तर त्यावेळेस हे इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स नाही हँडल करतायत. बट फॉर नाव ऍटलीस्ट मला टाइम भेटेल आणि मी तुम्हाला पण सांगू शकेल. जसं आपल्या मागच्या सेशनला दोघच जण होते, तुम्ही गुंजन आणि मनीष. तर त्यावेळेस जे आपलं डिस्कशन होतं की हाऊ टू अप्लाय रिझ्यूम, कसा प्रिपेअर करायचा आणि सो ऑन, तसं आपण मधून मधून सेशन घेत जाऊ, जे तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी असतील, ज्याच्यात तुम्हाला अदर दॅन स्टडी पण काही गोष्टी लागतील इंटरव्ह्यू साठी किंवा जॉब ओरिएंटेड, ते आपण डिस्कस करू शकतो. ठीक आहे, आता ऑलरेडी लेट झाले तुम्हाला, सो वी स्टॉप हेअर. मी काय असतील अपडेट्स तर तुम्ही ग्रुपवर टाकतो. तुम्ही रिझ्यूम वगैरे प्रिपेअर करा, मी जसं एकदम स्टार्टला सांगितलं तसं, आणि मग विल कंटिन्यू. ठीक आहे, चला, थँक्यू, गुड डे, बाय.